अंधभक्तांनो, कालपर्यंत तुम्ही असेल किंवा किंचाळून बोलणारे फडणवीस असतील, ते भारताची बरोबरी अमेरिका, जपान, रशिया यांच्या सोबत करत होते. आणि आज भाववाढीच्या विषय आल्यानंतर ते काय म्हणतात तुम्ही ऐका. आज ही हमने देखा पाकिस्तान में 450 रुपए प्रति लीटर ये भाव उसका हुआ है. ऐकलं का? आता तुम्ही लोक पाकिस्तान सोबत तुलना करणार भारताची. अरे पाकिस्तानला आग लागो, त्या पाकिस्तानमध्ये काय घडतं आम्हाला त्याची काय घेणं देणं, भारतातल्या लोकांना त्याच्याशी काय घेणं देणं. पाकिस्तानमध्ये पेट्रोलचा भाव काय हे जर तुम्ही सांगत असणार आणि त्याची तुलना भारताशी करत असणार, तर पाकिस्तान देश केवढा, भारत केवढा, भारतची लोकसंख्या किती, पाकिस्तानची किती, पाकिस्तानचा डॉलर आपले 34 पैसे म्हणजे पाकिस्तानचे 1 रुपये 20 पैसे आहे. ज्यावेळेस आपण 5 रुपयाची वस्तू आपल्याला लागते तर पाकिस्तानला 20 रुपये 25 रुपये खर्च करावा लागतो. मग आपल्याला आज 120 रुपये पेट्रोल भेटते तर पाकिस्तानला 600 रुपये पेट्रोल भेटलं पाहिजे होतं. पण मुळात मुद्दा इथे येतो, पाकिस्तान आणि आपली बरोबरी हे फडणवीस करतात तरी कसं काय. हेच फसणवीस, हा आम्ही फसणवीस बोलतोय. ज्यावेळेस कोरोना काळ होता, उद्धव साहेब मुख्यमंत्री होते, केंद्र सरकार पेट्रोलचे भाव पैसे 8 आणे 1 रुपये 2 रुपयांनी कमी करत होते, त्यावेळेस हेच फसणवीस काय सांगत होते वाचा. हे मार्गदर्शन फडणवीसांचे काय, तर राज्याला अधिकार आहे, पेट्रोलचे भाव कमी करू शकतात, असं करू शकतात, तसं करू शकतात. तेव्हा पाकिस्तानने आठवलं का तुम्हाला? जेव्हा तेव्हा पाकिस्तान एक तर तुम्ही जा तिकडे पाकिस्तानला. तुम्हाला 12 वर्ष निवडून दिलं. का निवडून दिलं? भारताची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी, भारतात चांगले दिवस आणण्यासाठी, लोकांना रोजगार देण्यासाठी, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी. ते नाही आणि काही आलं काय उत्सुक इकडं तिकडं जोडून द्यायचं. किती दिवस आणखी लोकांना फसवणार. अंधभक्तांनो, जागे व्हा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.